उकळलेला चहा प्यायल्यानंतर 12वीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू झाला। कोलकात्यात 12वीच्या एका विद्यार्थ्याचा थर्मासमधील उकळता चहा प्यायल्यानंतर मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली। कोलकात्यातील नरेंद्रपूर इथे असलेल्या रामकृष्ण मिशन आश्रमात दीप्तांशू महतो हा राहत होता। 12वी शिकणाऱ्या दीप्तांशूचा उकळता चहा प्यायल्यानं मृत्यू झाल्याचं म्हणत कुटुंबियांनी शाळा व्यवस्थापनावर गंभीर आरोप केले आहेत आणि त्यानंतर पोलिसात तक्रार देण्यात आली आहे। शाळा व्यवस्थापनाने मुलाला रुग्णालयात नेण्यासाठी मी येण्याची वाट का पाहिली। माझ्या मुलाच्या पचन संस्थेत आणि अन्ननलिकेला आतून गरम चहाचा चटका बसल्याने प्रकृती बिघडल्याचा दावा दीप्तांशूच्या वडिलांनी केला। डॉक्टर रविकांत चतुर्वेदी यांनी म्हटले की गरम चहामुळे मृत्यू होऊ शकत नाही। खरं कारण शवविच्छेदन अहवालातून समोर येईल, पण दुर्मिळ प्रकरणात यात अन्ननलिकेला हानी पोहोचल्यानं किंवा अचानक हृदयविकाराचा झटका आल्यामुळे मृत्यू ओढवण्याची शक्यता आहे। याशिवाय थर्मास स्वच्छ नसल्यानं चहातून विषबाधा झाल्याचंही नाकारता येत नाही। उकळता चहा प्यायल्यानं श्वसन नलिका किंवा अन्ननलिकेवर परिणाम झाला असू शकतो। उकळत्या चहामुळे डोळ्यातून मेंदूला जाणारी नस काम करायची बंद पडू शकते। अचानक हृदयविकाराचा धक्काही मृत्यूचे कारण असू शकते, असंही तज्ज्ञांनी म्हटलं आहे। दीप्तांशूच्या वडिलांनी म्हटलं की मला सकाळी 11:15 वाजता फोन आला की दीप्तांशूची तब्येत अचानक बिघडली आहे। मी 1 वाजता पोहोचलो, तोपर्यंत दीप्तांशू तिथेच होता आणि सारखा खोकत होता। त्यानं थर्मासमधून उकळता चहा प्यायल्याचं सांगण्यात आलं। मी शाळेत पोहोचताच त्याला गाडीपर्यंत नेलं आणि तिथे पाण्याचा 1 घोट प्यायल्यानंतर तो बेशुद्ध पडला। बेशुद्ध अवस्थेत दीप्तांशूला रुग्णालयात नेलं गेलं, मात्र डॉक्टरांनी उपचाराला नकार दिला। त्यानंतर एका खाजगी रुग्णालयात नेण्यात आलं, पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाल्याचं सांगण्यात आलं। इतका उकळलेला चहा असताना तोंड भाजल्यावरही का प्यायला असं वडिलांनी दीप्तांशूला विचारलं होतं। तेव्हा त्यांनी वडिलांना सांगितलं की चहा थुंकला असता तर फरशी खराब झाली असती, फरशी खराब करायची नव्हती म्हणून तो चहा प्यायलो। दीप्तांशूच्या वडिलांनी तक्रार दाखल केल्यानंतर आता प्रशासनाकडून कारवाईच्या हालचाली केल्या जात आहेत।